नमस्कार, मी शिवानी आणि मी निखिल आपलं स्वागत करत आहोत आमच्या या नवीन सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणातील गणेशोत्सव. या सिरीजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकणातील गणेशोत्सवाचा अनुभव घेत त्याच्या रूढी आणि परंपरांबद्दल माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर तुम्हाला ही माहिती आणि ही व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा बाळगतो. चला तर सुरू करूया. प्रवास करून आम्ही सगळे घरी पोहोचलो. गावाला पोहोचल्या पावसाने आमचे स्वागत केले. धो बरसणारा पाऊस क्षणभर विसावला आणि त्याला पाहून अगदी आम्ही सुखावून गेलो. थोडा थकवा जाणवत होता, तोही गेला आणि प्रसन्न मनाने थोडं फ्रेश होऊन बाप्पाच्या आगमनासाठी सर्व सज्ज झाले. जोराशोरात सर्वांची साफसफाई, घर नीटनेटके करणं, राशन भरायचं, पाणी भरायचं अशी कामे चालू झाली. इथे आम्ही सर्वजण अगदी उत्साहाने सजावट कशी करावी याबद्दल आपापली मतं देत सजावटीला सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपतीच्या सजावटीचं संपूर्ण साहित्य पप्पांनी आणि काकांनी मुंबईच्या लालबाग मार्केटवरून आणलं. फुलांच्या सजावटीचा बॅकड्रॉप तयार केला व त्यावरती विठ्ठलाची फोटो फ्रेम लावली. त्यानंतर मचखणाला लाईटीचं तोरण लावण्याचं काम सुरू केलं. लाईटीचं तोरण लावणं हे थोडं अवघडच काम, त्यामुळे रोहितने मला या कामामध्ये मदत केली. रोहितच्या मदतीने मचखणाला तोरण लावून पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही मंडपी सजवली व मंडपी अतिशय सुंदर दिसत होती. त्यानंतर आम्ही घरातील इतर कामांना सुरुवात केली. पाणी भरून घेणं, घराची साफसफाई करणं, इकडची तिकडची छोटी मोठी कामं करणं, ह्यामध्ये दिवस कसा निघून गेला कळलाच नाही. अशा प्रकारे धावपळीचा पहिला दिवस मावळला आणि उजाडणाऱ्या दुसऱ्या दिवसासोबत कामाची लगबग चालू झाली. मम्मीने आणि शिवानीने सकाळी जेवणाची सुरुवात केली. पप्पा देवपूजेची तयारी करत होते व मी आणि काका उरलं सुरलेलं डेकोरेशन कंप्लीट करत होतो. हॅलो, वेलकम आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपल्या ब्लॉगचा डे 2 आहे. काल आपण गावाला आलो होतो आणि काल आपण डेकोरेशन सगळं चालू केलं होतं, तर ते डेकोरेशन आज बऱ्यापैकी कम्प्लीट झालंय, जे तुम्ही बघू शकता आता. आणि आज आपला डे 2 आहे. तर आज काय स्पेशल आहे, तर आज आहे आमच्याकडे हरतालिका. हरतालिकेच्या दिवशी जेवढ्या पण सगळ्या महिला आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे, लग्न न झालेल्या पण करतात. हो. हा, मग जेवढ्या पण सगळ्या महिला आहेत त्या सगळ्या महिला उपवास पूर्ण दिवस करतात. ज्या उपवासामध्ये त्या फक्त दूध आणि फळं एवढंच खातात. आणि बाकी ह्याबद्दल आपल्या गावी हा सण कसा साजरा केला जातो किंवा ह्या दिवसाचं कसं महत्व आहे हे आपल्याला आपले काका सांगतील. तर आता आपण काकांकडे जाऊया. हरतालिका देवीचा उपवास केला जातो आणि तो उपवास सर्व मुली महिला दिवसभर उपवास, फक्त काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास धरतात, काही लोक फळ खातात आणि तो सगळ्या उपवासामध्ये एकदम कडक उपवास केला जातो. आणि दुपारी ज्या वेळेला भटजी काका येतील तेव्हा संपूर्ण वाडीतील महिला आणि मुली ज्या उपवास केलेल्या आहेत ते सर्व एकत्र येऊन आमचं जे वडील मोठं घर आहे, जे मूळ घर आहे समाजाचं, तिथे भटजी काका येतात. एकाच घरात येतात, कारण प्रत्येकाच्या घरी येण्या एवढा त्या भटजी काकांना पण वेळ नसतो. कारण अखंड गावामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी जेवढ्या वाडी आहेत गावात त्या ठिकाणी त्यांना पूजा सांगायला जायचं असतं. आणि हरतालिकेची पूजा हे भटजी काका आल्यानंतर पूजा होते. पूजेनंतर मग प्रसाद घेतला जातो, पाणी घेतलं जातं किंवा दूध आणि काय फळ हे खाल्लं जातं आणि तो संपूर्ण दिवस महिला उपवास करतात. आणि हरतालिकेचा हा दिवस कधी गणेश चतुर्थीच्या दिवशी पण येतो आणि यावर्षी तो गणेश चतुर्थीच्या अगोदर आला. आता जोरदार तयारी आपल्याकडे चालू आहे. मुंबईकर मंडळी सर्व गणपतीसाठी येत आहेत. अजूनपर्यंत खूप म्हणजे एवढं वर्षभर वाट बघत असतात की मी माझ्या गणपतीला गावाला कधी जाईन, कधी गणपती बसवेन, कधी डेकोरेशन करेन, कधी तयारी करेन. सगळं म्हणजे हजारो रुपये लोक खर्च करून मुंबईमध्ये येत असतात, गावाकडे मुंबईवरून गावाला येत असतात. येताना जसं काय कुठलं वाहन मिळेल त्या वाहनाने येण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी लोक ट्रेनने येतात आणि नाहीच काही साधन मिळालं स्वतः गाडी करून येतात, स्वतःच्या गाड्या घेऊन येतात. पण कोकणा इतका जोरात गणेशोत्सव कुठेही साजरा केला जात नाही. मुंबईत सुद्धा इतर समाजाचे लोक भेटतात, इतर गावाकडचे लोक भेटतात. ते सांगतात की सगळं कोकणातले लोक एवढे गणपतीला का जातात, एवढं का जातात. पूर्वजांपासून गणपतीची ही जी सगळ्यात मोठा उत्सव हा कोकणात आमच्या चालू आहे आणि ती परंपरा रूढीप्रमाणे आजपर्यंत आमच्या पिढीने टिकवलेली आहे आणि इथून पुढची पिढी सुद्धा ते चालवेल
याची अपेक्षा आहे. कारण का गणरायावरती ज्यांची ज्यांची श्रद्धा, प्रत्येक माणूस कोकणात आपल्या घरी पोचण्याचा प्रयत्न करतो आणि गणपती बसवतो. त्याची मनोभावे 5 दिवस 7 दिवस पूजा अर्चा करतो. सर्वांना प्रसाद वाटप, भजन होतं. रात्रीच्या वेळेला आरती होते प्रत्येकाच्या घरी. 15, 20, 25 लोक जमा होऊन प्रत्येकाच्या घरी आरतीला जातात, आरती करतात. आरती जोरदारपणे केली जाते. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर रात्री ठराविक प्रत्येकाच्या घरी समजा 15-20 घरं असतील तर 4-4 ठिकाणी भजनं करून पहाटे 4 वाजेपर्यंत भजन करतात. कुणी कंटाळत नाही आणि अतिशय आनंदात हा सण साजरा केला जातो. तर आजची हरताळिका आणि ओव्हरऑल गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो, कोकणी माणसासाठी गणेशोत्सवाचं महत्त्व काय हे तर काकांनी आपल्याला सांगितलं. आणि तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की तुम्ही जेव्हा पण आमच्या व्हिडिओज बघितले असतील तर आमचे काका सगळ्या गोष्टी सगळ्या टॉपिकवरती बोलू शकतात. तर त्यांना कोणत्या स्क्रिप्टची गरज नाही आहे. बेसिकली ते एक ऑफिसर लेवलला पोलीस डिपार्टमेंटमधून रिटायर झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी बहुतेक सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. लहानपणापासून गावी राहिलेले आहेत. स्वतःची नोकरी मिळवून मुंबईला शिफ्ट झाले. आता मुंबईला ते राहतात. त्यामुळे गावापासून मुंबईपर्यंत आम्हाला सगळ्या बाबतीमध्ये काकाच गाईड करतात. त्यामुळे काकांना सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आहे आणि त्यांना कोणत्या स्क्रिप्टची गरज नाही आहे. तर आता आपण चाललो हरतालिकेच्या पूजेसाठी. जसं काकांनी सांगितलं की गावाचं जे मेन घर आहे, म्हणजे ज्या घरापासून जे म्हणजे गावामध्ये पहिला कदम जो राहायला आला तो ज्या घरात राहायला आला त्या घरी आपण आता चाललोय. तिथे हरतालिकेची पूजा करू. पूजा झाल्यानंतर महिला जे काय फळं किंवा दूध पिऊन उपवास सोडतील आणि मग त्यानंतर आपण गणरायाला आणायला जाणार. आजी पण तयारी करून आलेली आहे मस्त आणि खूप सुंदर दिसते आजी. आजी हाय कर सगळ्यांना. आता जसं की मम्मीचं अजून काम चाललंय, कारण का ब्राह्मणांना यायला जवळजवळ अजून अर्धा तास आहे. तर तोपर्यंत मम्मी सगळी कामं आटपून घेते आणि शिवानी आणि मी आम्ही वरती चाललोय जागा पकडायला, कारण का तिथे भरपूर लोक येतात तर गर्दी होते. तर हरतालिकेचा जो मांडला जातो तर तिथे आम्ही चाललोय. आता आपण चाललोय गावच्या मोठ्या घरात. आपल्या घरापासून असा चिरेबंदी रस्ता आहे, सुंदर असा. इकडे मस्त बांबूची झाड आहेत. हा सोनचाफा आहे वरती. आपल्या गावच्या मेन मोठं घर ज्याला आपण बोलतो त्याच्याजवळ आलो आहोत. तर आता आपण जाऊया घरात आणि इथे आता हरतालिकेचा जो मांडलेला आहे तो बघूया आणि मोठ्या घरातली पण गणपतीची तयारी कशी चालली हे पण बघूया. हे आपले राजू काका. कुठे आलाय? 11:30 येतो, नंतर 1:30 वाजता येतो, आता 3 वाजता येईल. हे आपले दीपक काका. ही आपली काकी. ही तेवढीच राहते, ही मोठी आणि हा हरतालिकेचा मांडला आहे, म्हणजे इन शॉर्ट शंकराच्या पिंड बनवल्या आहेत. आणि आपलं आणि प्रत्येकाच्या घरी अशीच डेकोरेशन केलं जातं. हे आपलं मोठ्या घराचं डेकोरेशन आहे. इथे गणपती आणि गौरी दोन्ही बसवतात. आणि हा आपला मोठा देवारा.
सो आपण हरताळिकेची पूजा बघितली. पूजेवरून आम्ही परत आलो. परत आल्यानंतर जशी प्रथा आहे की म्हणजे हरताळिकेच्या पूजेच्या वेळेस जेव्हा ब्राह्मण जे असतात ते आपल्याला तीर्थ म्हणून पाणी देतात. तर ते पाणी पिल्यानंतर ज्या बायका आहेत त्या फ्रूट म्हणा किंवा दूध म्हणा हे घरी येऊन खातात. तर मग तसं आम्ही जसं हरतालिकेची पूजा झाली, शिवानीने ब्राह्मणांकडनं आशीर्वाद घेतला. नंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर शिवानीने फ्रुट्स खाल्ले, मी जेवलो. आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता आपण चाललोय बाप्पाची मूर्ती आणायला. तर पप्पा आणि काका ऑलरेडी ऑटोमधून गेलेले आहेत पुढे. तर आपण आता गाडी घेऊन चाललोय. तर आपण आता इथे पोहोचलोय. तर हा कारखाना आहे जिथे बाप्पांची मूर्ती बनवली जाते. तर पप्पा आणि काका ऑलरेडी आले होते पुढे. आता जस्ट मी स्कूटी घेऊन आलोय. आपण इथे पोहोचलोय. तर आपण त्याला बघूया मूर्ती कशी आहे. आणि आता मूर्ती घेताना म्हणजे पहिलं जो कारागीर आहे त्याला एक विडा आणि त्याच्यावर 1 रुपयाचा कॉईन किंवा असं पैसे ठेवून दिले जातात. म्हणजे त्यांचा जो मानधन बोलू शकतो आपण त्यासाठी. आणि आता आपण काकांनी मूर्ती घेतलेली आहे हातात. गणपती बाप्पा मोरया. चप्पल मी घेऊन येतो स्कूटीवरून. चला या. बाप्पाला घरी घेण्यासाठी घेऊन जायला आपण रिक्षा घेऊन आलो आहोत. कारण का इथून अंतर बऱ्यापैकी आहे घरापर्यंतचं. आणि एवढा डिस्टन्स मूर्ती हातातून घेऊन जाणं खूप अवघड जाईल. कारण का ही मूर्ती पीओपीची नसून शाडूच्या मातीची, त्यामुळे हिचं वजन बऱ्यापैकी असतं. पप्पांनी पण ही गणपतीची एक सुंदरशी छोटीशी मूर्ती हातात घेतलेली आहे. तर आपण आता बाप्पाची मूर्ती घेऊन काका पुढे गेलेत. मी आणि पप्पा स्कूटीवरून आता चाललोय. आता गावचा एक आमचा रस्ता एवढा सुंदर आहे, तो रस्ता तुम्हाला दाखवतो.
तुम्ही सगळ्यांनी आता आमचं डेकोरेशन बघितलं, तर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं प्लीज आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या अजून काही सजेशन्स असतील नेक्स्ट इयर आम्ही कसं डेकोरेशन ट्राय करू शकतो ते पण आम्हाला कळवा. आता 11:30 वाजलेत आणि भजन हरताळकेचं चालू. मोठे काका ऑलरेडी भजनाला गेलेले आहेत. मी आणि पप्पांनी डेकोरेशन कम्प्लीट केलं. तर डेकोरेशन झालं होतं, आम्ही जेवलो आणि आता आम्ही दोघंही भजनाला चाललो. तर चला आपण भजनाला जाऊ. आज बाप्पाच्या स्थापनेचा दिवस. बाप्पासाठी स्पेशल म्हणजे आज उकडीचे मोदक जे बाप्पाचे आवडते. तर आई आणि शिवानीने सकाळीच मोदक बनवायचा कार्यक्रम चालू केला. मोदक बनवून तयार झाले आणि असे वाफेवरती शिजणारे मोदक आणि त्यावरती तुपाची धार म्हणजे आहा. आणि त्यासोबत आज एक स्पेशल रेसिपी आहे, ती म्हणजे कोकणची काजूची भाजी. तर मीही मदतीला लागलो. एकीकडे आम्ही बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करत होतो, तर दुसरीकडे पप्पा आणि काकांनी मिळून बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. नैवेद्याची तयारी आपण करताना बघितलं. मी, मम्मी, पप्पा, शिवानी, काका आम्ही सगळेजण सकाळपासून उठल्यापासून तेच चालू आहे की बाप्पाची मूर्ती कधी स्थापन होते आणि कधी आपण नैवेद्य दाखवतो ह्याचीच तयारी चालू होती. आता सगळी तयारी झालेली आहे, बाप्पाची मूर्तीची स्थापना पण झालेली आहे. आता शिवानी रेडी होऊन आली की आम्ही बाप्पाची आरती करून घेऊ आणि मग त्यानंतर आपण बाप्पाला नैवेद्य. गणपतीचं पूजन जे होतं ते करून झालेलं आहे. तर आता आपण सगळेजण गणपतीची आरती करणार आहोत. शिवानी पण मस्त साडी घालून रेडी होऊन आलेली आहे. आता आपण सगळेजण आरती करून घेऊ. गावामध्ये जे गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात आपल्या घरची पूजा आटपल्यानंतर आम्ही गावचं जे मंदिराचं बद्दल मी बोललो होतो की ज्या मंदिरात आम्ही दोघं जाणार होतो देवासाठी कंठी, धूप आणि अगरबत्ती घेऊन, तर तिथं आम्ही आता आलो. तर आता आपण गावातलं सर्वात वरचं जे घर आहे तिथे पोहोचलो. तिथे समोरच मंदिर आहे, तर मी आता तुम्हाला मंदिर दाखवतो. तर हे आहे गावचं मंदिर आणि इथे मस्त हिरवगार शेत आहे. आणि ही आहे आमची अनु. से हाय टू अनु. चला तर आपण आता मंदिरात जाऊया. कसं सुंदर असं गावचं मंदिर आहे गणपतीचं. गणपती म्हटल्यावर आजूबाजूला उंदीर मामा असणारच. आपल्याला उंदीर मामा पण आहे तिथे. ह्याच्यावरतून कडी लावली असं मला वाटतं नाही. ओके चला. गणेश चतुर्थी आणि हरतालिकेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता आपण भेटू या व्हिडिओच्या पुढच्या भागात, ज्यामध्ये ऋषी पंचमी बद्दल आपण माहिती जाणून घेऊ. चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.